Hello students, today we are going to start, that is the third lesson of the algebra arithmetic progression. And it is the पहिले दोन लेसन जे आहेत ते आपण दोन लेसन कंप्लीट केलेले आहेत आणि आता आपण थर्ड लेसनला स्टार्ट करणार आहे. सीईटीचे क्वेश्चन्स आपण घेणार आहे, लक्षात घ्या. तर सीईटीच्या क्वेश्चनसाठी आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन हा लेसन स्टार्ट करूया. पहिले दोन जे आहेत ते व्हिडिओ तुम्ही चांगले वॉच करा. तेवढे त्याच्यापेक्षा जास्त काही क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार नाहीत. सर्व जे इम्पॉर्टंट क्वेश्चन त्याच्यामध्ये मी दिलेले आहेत आणि ते क्वेश्चन्स तुम्हाला चांगले तयार करून जावा. तुम्हाला चांगले क्वेश्चन, चांगली सीईटीचे आन्सर्स लिहिता येतील. आता इथं थर्ड क्वेश्चन जो आहे, तो थर्ड लेसन जो आहे तो म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशनचा आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय, तर मराठीमध्ये त्याला आपण अंकगणिती श्रेणी असं म्हणतो. काय म्हणतो? अंकगणिती श्रेणी असं म्हणतो. आता लक्षात ठेवा की अंकगणिती श्रेणी म्हणजे आपण हे जे नंबर्स दिलेले आहेत तुम्हाला, ते तर आपण T1, टर्म 1, टर्म 2, टर्म 3, टर्म 4, T1, T2, T3, T4, T5, T6 असं म्हणत जातं. असं प्रत्येक एक्झाम्पलमध्ये. त्याची आपल्याला काही गरज नाही. इथं आपल्याला आन्सर फक्त फाइंड करायचं आहे. मग इथं क्वेश्चन काय विचारला जाईल की हे जे तुम्हाला 15 एक्झाम्पल्स दिलेले आहेत, याच्यातले कोणता सिक्वेन्स, हा सिक्वेन्स आहे, हा सिक्वेन्स जो आहे तो कोणता एपी मध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स इज इन एपी. आपला काय विचारला असतो तो क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स इज इन एपी. क्वेश्चन काय असतो, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स इन एपी. एपी मीन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये कोणता सिक्वेन्स आहे हे पहा. आता हे आपल्याला कसं फाइंड करायचं, कसं शोधायचं, तर पहा ना. तर हे दोन जे नंबर आहेत, दोन्ही जे नंबर आहेत, ही फर्स्ट टर्म, ही सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ, यातल्या प्रत्येकातला डिफरन्स सेम असेल. नेक्स्ट टर्म मायनस प्रिव्हियस टर्म, नेक्स्ट टर्म मायनस प्रिव्हियस टर्म, नेक्स्ट टर्म मायनस प्रिव्हियस टर्म, हे जर सेम आलं तर म्हणायचं तो अरिथमेटिक प्रोग्रेशन. बघूया, आपण चेक करत जाऊ, ठीक आहे. ही नेक्स्ट टर्म, या दोन्हीतला डिफरन्स किती आहे बघा. 12 मायनस 5 इज 7, 19 मायनस 12 इज 7, 26 मायनस 19 7. म्हणजे यातला डिफरन्स सेम आहे. आणि याला आपण कॉमन डिफरन्स काय म्हणतो, कॉमन डिफरन्स म्हणतो, डिफरन्स. आणि तो डी ह्या अक्षराने दर्शवला जातो. डी इक्वल टू तुम्हाला काय मिळाला, डी इक्वल टू 7. आणि प्रत्येक डिफरन्स सेम आला म्हटलं की ही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. समजलं का? पहा, प्रत्येक डिफरन्स काय आला, कॉमन डिफरन्स, तुमचा कॉमन डिफरन्स सेम आला म्हणलं की तुमचा कॉमन डिफरन्स सेम आला म्हणलं की तुमचा ही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. समजलं का? पहिलं तुम्हाला सांगा. आता सेकंड पाहूया. हे फर्स्ट आपलं कॉमन, हे काय आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल आहे का पाहू. हे बघा, या दोघातला डिफरन्स बघा. डिफरन्स मीन्स सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म, सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म मायनस 4, सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म मायनस 6 मायनस मायनस 2 means minus 6 plus 2 means minus 4, and minus 10 minus minus 6 is the minus 10 plus 6 means minus 4, and so all difference are same. All difference are same. प्रत्येक डिफरन्स तुमचा कसा झाला, सेम झाला. therefore it is काय, हे काय झालं तुमचं अरिथमेटिक. हे सुद्धा अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये एक्झाम्पल आहे. म्हणजे डिफरन्स दोघांच्या मधला, नेक्स्ट टर्म मायनस प्रिव्हियस टर्म, नेक्स्ट टर्म मायनस प्रिव्हियस टर्म तुम्ही करून पाहिली, त्याच्यातला जर डिफरन्स सेम जर आला तर म्हणायचं काय, तर ती अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे. समजते? नेक्स्ट, या दोन्ही मधला डिफरन्स पाहू. 1 मायनस 1 0, 2 मायनस 1 1, फिनिश. इथंच संपलं. पुढचं चेक करायची गरज नाही. एक म्हणजे एक जरी डिफरंट आला तिघामधला तरी सुद्धा प्रत्येक सगळं पूर्ण काढत बसायची गरज नाही. एक जरी डिफरंट आला असं तर म्हणायचं इट इज नॉट इन, इट इज नॉट इन एपी. एपी मध्ये नाही, लक्षात घ्या. हे एपी मध्ये नाही. का? तर डिफरन्स सेम नाही, म्हणजे डी ची व्हॅल्यू सेम नाही आहे. म्हणजे त्या दोन डिफरन्स, म्हणजे कॉन्सिक्युटिव्ह जे टर्म्स असतात त्यातला जो डिफरन्स आहे तो सेम असणं गरजेचं आहे. लक्षात आलं का? हे झालं थर्ड एक्झाम्पल.
नेक्स्ट एक्झाम्पल हे पहा, हाफ -3/2, हाफ -3/2, नेक्स्ट टर्म मायनस प्रिव्हियस टर्म, हाफ -3/2, that is -2/2, -3 + 1 -2/2 means -1. Then minus half, minus half, मायनस हाफ मायनस हाफ, म्हणजे ह्या टर्म मधून ही टर्म मायनस करायची, या टर्म मधून ही टर्म मायनस करायची आहे. मीन्स हिअर 2 -1 -1 -2 मीन्स -1. आणि तुमचा जो हा डिफरन्स आहे तो डिफरन्स काय झाला, सेम आला. याचा अर्थ ते कशात आहे, अर्थमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे, इज इन एपी. समजलं का? हे एपी मध्ये इज इन एपी. लक्षात आलं? नेक्स्ट, आता पुढे जाऊ. नेक्स्ट 5th एक्झाम्पल पहा. 10 - 5, या दोन्हीचा डिफरन्स किती आहे, 5. 15 - 10 5, 20 - 15 5. सो इट इज इन एपी. इथे पहा, 70 - 100, 70 - 100 -30, it is the -30. 40 - 70, it is the -30. 10 - 40, 10 - 40 equal to -30. लक्षात घ्या. आणि जेव्हा सेम येतात तेव्हा टोटल काढायला पाहिजे तुम्हाला. त्यातलं मध्ये आधी एखादं तरी वेगळं वेगळं डिफरन्स देण्याची शक्यता असते. त्यामुळे मला शेवटपर्यंत काढणं गरजेचं. लक्षात घ्या. 20 -20 -10 -30, -50 -20 +20 is -30. ऑल डी सेम, सगळे डी तुमचे सेम आले. त्यामुळे तो सिक्वेन्स काय असला पाहिजे, अर्थमेटिक प्रोग्रेशन मध्ये असला पाहिजे. समजते का? पहा, म्हणजे इथं तुम्हाला लक्षात ठेवा, सेम शेवटपर्यंत करावं लागेल. कारण कधी कसं करतात की एखादं मध्येच असं शेवटी असं एखादं तुम्हाला फसवण्यासाठी डिफरंट दिलं जातं. कारण तुम्ही पहिले 3 जर का सेम आले म्हणून लगेच म्हणणार अर्थमेटिक प्रोग्रेशन मध्ये, आणि जर लास्ट जर असेल, लास्ट एखादं जर डिफरंट दिला असेल तर तुम्ही त्याच्याकडे न बघता जर का उत्तर दिलं तुमचं चुकण्याची शक्यता असते. असं फसवण्यासाठी तुम्हाला असे म्हणून शेवटपर्यंत काढायचं. आता इथं पहा, 4 - 4 0, 4 - 4 0, 4 - 4 0, 4 - 4 0. कॉन्स्टंट सगळ्यांची टर्म, सगळ्यांचा डिफरन्स कसा आला, सेम. सो याला कॉन्स्टंट एपी सुद्धा म्हणतात. फिक्स त्यांचा, म्हणजे सगळेच नंबर सेम आहेत, म्हणजे एपी मध्ये आहे. नेक्स्ट, 15 - 9 6, 21 - 15 6, 27 - 15 6. yes, it is in AP. इथं सुद्धा पहा, 7 - 7 0, 7 - 7 0, 7 - 7 0 means it is in AP. समज. इथं पहा, -6 -2 means -6 + 2 -4. Here -6 plus -4, -14 plus 10 -4, it is in AP. असा डिफरन्स जो आहे तो डिफरन्स काढत जायचं, तुम्हाला काय मिळेल तर आन्सर मिळेल. ओके, आता आपण एक्झाम्पल नंबर 11 मध्ये जाऊ. 4 - 1 4 - 1 equal to 3, 7 - 4 equal to 3, 10 - 7 equal to 3, 13 - 14 equal to 13 - 10 equal to 3. Finish. Common difference is same, so it is in AP. AP मध्ये आहे. Next, 12 - 6 6, 18 - 12 6, 24 - 18 6. It is in AP. 3 - 3 0, 3 - 3 0, 3 - 3 0, 3 - 3 0. It is in AP. समजते का? म्हणजे याच्यातला डिफरन्स तुम्ही काय करत बाकी जाताय तर काढत जाताय, आणि ते एपी मध्ये आहे की नाही. सेम आला एपी मध्ये. आता इथं पहा, -1.5 -1 means -1.5 plus 1 is 0.5 means -0.5. बिगर -1.5 आहे ना. आता इथं पहा, -2 -1.5 means -2 plus 1.5 means -1.5.
नेक्स्ट इथं पहा -2.5 मायनस 2 मीन्स -2.5 प्लस 2 इक्वल टू -1.5 आणि तिघांचा जो काय इथं बघा इथं काय आलाय तुमच्याकडे डिफरन्स 0.5 इथं काय आला 0.5 इथं काय आला 0.5 मग तिघांचा डी काय आला सेम सो इट इज इन एपी हे सुद्धा कशामध्ये आहेत एपी मध्ये समजलं इथंपर्यंत हे एक एक्झाम्पल का 14 एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितले की एपी कसा ओळखायचा आता 15th एक्झाम्पल आता हे तुम्ही असं डायरेक्ट करू शकत नाहीये त्यामुळे तुम्हाला त्याचे क्यूब करणं गरजेचं आहे म्हणजे काय म्हणणार तुम्ही 1 क्यूब इज 1 2 क्यूब इज 8 3 क्यूब इज 27 अँड 4 क्यूब इज 64 आणि याच्यातला डिफरन्स काढून बघा तुमच्या लक्षात येईल इथंच बघितलं लक्षात येईल की हे अरिथमेटिक प्रोग्रेशन नाही कारण 1 आणि 8 मधला डिफरन्स किती आहे 7 आहे 27 आणि 8 मधला डिफरन्स किती आहे 19 आहे आणि यातला डिफरन्स बघितला तर तो तरी वेगळा आहे म्हणजे तिन्ही कसे आहेत तर डिफरन्स वेगवेगळे आहेत म्हटलं की तुम्हाला तो एपी इट इज नॉट एपी असा क्वेश्चन तुम्हाला म्हणजे फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारतील याच्यावर की विच ऑफ द फॉलोइंग इज इन एपी म्हणजे 4 ऑप्शन देतील त्या 4 ऑप्शन मधील एक एपी मध्ये असेल बाकीचे एपी मध्ये असणार नाहीत लक्षात घ्या आता हा पहिला तुमचा क्वेश्चन तुम्हाला समजला आता याच्यावर सेकंड क्वेश्चन कसा विचारतील हे आपण पाहूया लक्षात ठेवा एपी म्हणजे प्रत्येक टर्म ठराविक डिस्टन्सनी म्हणजे आता आणखी तुम्हाला सांगतो 2 4 6 8 हे एपी मध्ये 4 - 2 2 6 - 4 2 8 - 6 2 प्रत्येक टर्म ठराविक तेवढ्याच डिस्टन्सनी पुढे जाते प्रत्येक टर्म काय होते तेवढ्याच ठराविक डिस्टन्सनी पुढे जाते आहे आणि मग तुम्हाला क्वेश्चन विचारतील तुम्हाला ए आणि डी दिला असेल तर त्याचा काय करा सिक्वेन्स काढा ए मीन्स फर्स्ट टर्म याला ए म्हणतात फर्स्ट टर्मला काय म्हणतात ए यालाच आपण T1 सुद्धा म्हणतो T1 मीन्स फर्स्ट टर्म ए मीन्स फर्स्ट टर्म आणि यातला डिफरन्स जो आहे 4 - 2 याला कॉमन डिफरन्स डी असं आपण डिनोट करतोय मग तुम्हाला काय म्हणतील की एक सिक्वेन्स देतील आणि त्याच्यातली 5th टर्म काढा 7th टर्म काढा 8th टर्म काढा किंवा नेक्स्ट टर्म काढा असा क्वेश्चन तुम्हाला सांगतील लक्षात आलं म्हणजे समजा आता इथं बघा ना इथं बघा 2 एक्झाम्पल दिलंय समजा हे एक्झाम्पल तुमच्याकडे आहे आणि म्हणतील फाइंड नेक्स्ट टर्म इन द सिक्वेन्स या सिक्वेन्स मध्ये नेक्स्ट टर्म काढा आता इथं 2 आहे इथं 4 आहे इथं 6 आहे इथं 8 आहे आता कितीचे इथं बघायचं आपलं डिफरन्स कितीचा आहे 2 चा डिफरन्स आहे 2 चा डिफरन्स नाही ना म्हणजे तुम्हाला ऑप्शन देतील 12 14 10 and 16 असं देतील तर तुमच्या लक्षात आलं असेल किंवा की 2 च्या डिफरन्सने म्हटलं की 8 नंतर किती आला पाहिजे 2 च्या डिफरन्सने 8 नंतर 2 प्लस केला की 10च यायला पाहिजे म्हणजे आन्सर तुमचं काय असणार आहे 10 असणार समजा अशा पद्धतीनं तुम्ही काय करणार आहात तर नेक्स्ट टर्म काढा म्हटलं तर त्याचा डिफरन्स किती आहे बघायचा आता आपण कसं डिफरन्स काढायचं बघितलंच आणि तो डिफरन्स कसा किती आहे बघायचं आणि त्या डिफरन्सच्या मेथडनी डिफरन्सनी तेवढं पुढची टर्म काढाय मग नेक्स्ट 2 टर्म्स काढा म्हणतील नेक्स्ट 1 टर्म काढा म्हणतील काही म्हणू द्या त्या पद्धतीने आपण पुढे जायचं आता तुम्हाला जर सिक्वेन्स दिला काही सिक्वेन्स देऊ द्या एक्झाम्पल पहा इन सिक्वेन्स 4 8 12 फाइंड 10th टर्म तुम्हाला 10th टर्म काढायला विचारते अशाच क्रमाने 4 8 12 16 20 असं करत 10th टर्म काय असेल असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल मग आता काय विचारणार कसं तुमच्याकडे फॉर्म्युला काय आहे Tn = a + n - 1d
आता इथं आपण एक्झाम्पल पूर्ण सॉल्व्ह करायचं का? निश्चितपणे नाही आहे. बऱ्याच गोष्टी आपण डायरेक्ट घ्यायच्या. फर्स्ट टर्मला इथं ए म्हणायचं, त्यातला डिफरन्स किती आहे त्याला डी म्हणायचं. 8 - 4. आता पूर्ण सगळ्यांचे डिफरन्स काढायचे नाही आहे, आपण 2 टर्मचे डिफरन्स काढायचे. 8 - 4 4 आणि यात व्हॅल्यू पुट आउट करायच्या. आणि एन किती आहे तुमच्याकडे? एन इक्वल टू 10th टर्म काढायची. किती टर्म काढायचे? 10. इथं पुट आउट करायचं. T10 मीन्स 10th टर्म. एन मीन्स 10. A is 4. 10 - 1. D means 4. Means 4 plus 9 into 4 means 4 plus 9 into 4 36 means 40. It is the answer. समजते का? बघा, हे तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाईल. अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील. पुढे म्हटले का, नेक्स्ट क्वेश्चन काय विचारतील? इन फाइंड 100th टर्म. काय म्हणते बघा? फाइंड 100th टर्म ऑफ द AP 5, 8, 11, 14. हे छोटं होतं पडदिशी मिळालं. 4 10 40. आता 100th टर्म काय असेल? कितीच्या डिफरन्सनी इथं डिफरन्स आपण बघत जाऊ. तर आता फर्स्ट टर्म म्हणजे ए झाला लक्षात. ए मीन्स 5. यातला डिफरन्स किती आहे? 3चा मीन्स डी इक्वल टू 3 आणि एन इक्वल टू 100. 100th टर्म तुम्हाला करायची आहे. तुमचा एन किती आहे? 100 आहे. पण तोच फॉर्म्युला तोच यूज करायचा. Tn इक्वल टू ए प्लस एन मायनस 1d मीन्स T100 इक्वल टू ए इज 5 प्लस एन मीन्स 100 - 1 99. डायरेक्टली लिहू शकता तुम्ही इंटू 3. हे डायरेक्ट करू शकता. 100 - 1 99 आणि मग इथं हे 5 प्लस 99 इंटू 3 करायचं. 297 येईल आणि ह्याची ऍडिशन केली की तुम्हाला 302 असं यायचं. म्हणजे तुमची 100th टर्म काय येईल? 100th टर्म येईल ती किती येणार आहे? तर 302 येणार आहे. आणि लक्षात घ्या, अंदाजे डायरेक्ट जर उत्तर काढायचं असेल तर बघा, तर कितीचा डिफरन्स आहे? 3चा. 3 इंटू 100 300 आणि ह्याच्यात 3 मायनस करून राहतात किती? 2 राहतात. 300 प्लस 2 302 असंही तोंडी काढता येतं. कसं बघा पुन्हा एकदा, 100 इंटू 3 300. यातून 3 मायनस केला की राहतो 2 म्हणून कसं होणार? 300 प्लस 2 302. तर लक्षात घ्या, तुम्हाला 100th टर्म काढायला अशा पद्धतीनेही विचारतील. अलग लक्षात. तर नेक्स्ट क्वेश्चन. फाइव 11 17 5 11 17 23 301th टर्म इज. काय म्हणतात? 301th टर्म इज. 301th टर्म काय असणार आहे? 301वी टर्म काय? 301 टर्म काय? लक्षात आलं का? आता केलं असंच करायचं. हे बघा कितीचा डिफरन्स आहे इथं आपल्याकडे? 6चा डिफरन्स आहे. कितीचा डिफरन्स आहे? 6चा. कितीचा? 6चा. मीन्स डी इक्वल टू 6, ए इक्वल टू 5 आणि एन इक्वल टू 301. डायरेक्ट फॉर्म्युला काढू. 301 ए प्लस एन मायनस 1d मीन्स ए इज 5 प्लस 301 मायनस 1 d मीन्स 6 मीन्स 5 प्लस 300 into 6 means 5 plus 1800 means 1805 is the answer. म्हणजे 1805 हे त्या
एक्झाम्पल मधील त्या सिक्वेन्स मधील 301th टर्म असली पाहिजे. लक्षात घ्या, 301th टर्म असली पाहिजे. लक्षात आलं का? नंतर एक एक्झाम्पल आहे, 3, 8, 13, 18. देन 30th टर्म. 30th टर्म किती, म्हणजे 30वी टर्म किती असते? 30th टर्म इज. क्वेश्चन काय? 30th टर्म इज. आता याच्यामध्ये मला सांगा, व्हॉट इज द ए? ए इज 3, डिफरन्स 5, 5, 5. डी इज 5 अँड एन इज 30. बघा बरं प्रयत्न करून. मीन्स एन इज 30. पुट करा त्याच्यामध्ये, तुम्हाला मिळेल त्याचा आन्सर. काही प्रॉब्लेम नाही येणार. आलं का लक्षात? तर काय कसं येते पहा. ए इज 3, एन इज 30 minus 1 into d is 5. 3 plus 29 into 5. 3 plus 145 is 148. बराबर. 29 5s are. So 29 5s are 145 plus 3 148 is the answer. समजते का पा? हे समजलं तुम्हाला? आता नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला कसा विचारला जाईल थोडासा. आता 301 टर्म घेतली आपण. आता आपण आणखी काही पुढे एक्झाम्पल्स पाहणार आहोत. तर त्यामध्ये हे बघा, इथं मी तुम्हाला एक्झाम्पल दिले. तुम्हाला 11th टर्म काढायला सांगितले. मीन्स एन इक्वल टू किती झाला? 11. याचा आन्सर मी तर देतो 11 दिलेला आहे. याच्यातला डी किती आहे? 8 मायनस डी मीन्स ए. ए इज फर्स्ट टर्म. ए मीन्स फर्स्ट टर्म. डी किती आहे? 7. डी इक्वल टू, आणि सेम आहे का बघा, 8 मायनस 1 7, 15 मायनस 8 7, 22 मायनस 15 7. T11 इक्वल टू ए प्लस, फॉर्म्युला काय? टी एन इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 डी. मग ए तुमच्याकडे आहे 1, 11 मायनस 1 डी मीन्स 7, 1 प्लस 10 इंटू 7 मीन्स 1 प्लस 70 मीन्स 71. बघा बरं, अगदी अर्धा सेकंद, अर्धा मिनिट सुद्धा लागलेला नाही तुम्हाला सॉल्व करायला. हे त्याचा आन्सर असतं 11 टर्म. ओके. आता ह्याच एक्झाम्पल मध्ये तुम्हाला जर एस एन काढा आहे म्हटलं, 11 टर्म काढा म्हटलं, आणि एक्स्ट्रा काय होईल विचारतील तर सम ऑफ 11 टर्म्स S11 काढा म्हणतील. काय म्हणतील? S11. ते आपण नंतर बघू. म्हणजे प्रत्येकाचे एक्झाम्पलचे आपण सम सुद्धा कसे काढायचे आपण पाहू. आता इथं पहा सेकंड एक्झाम्पलचं, इकडे जाऊ. ए इक्वल टू 3. एन किती आहे तुमच्याकडे? एन इक्वल टू 15. 15th टर्म म्हणलं की एन. लक्षात घ्या. ए इक्वल टू 3. फर्स्ट टर्म मीन्स 3. डिफरन्स किती आहे बघा याच्यात? 3 3 3. कॉमन डिफरन्स डी इक्वल टू 3. सो टी फॉर्म्युला हाच, T15 इक्वल टू ए इज 3, n minus 1, 15 minus 1 and d is 3. 3 plus 14 into 3 means 3 plus 14 into 3, 42 means 45 is the answer. त्याचा आन्सर किती येणार? 45 आन्सर तुम्हाला मिळणार. समजते का पहा? व्हॉट इज दॅट? 45. थर्ड पहा. नेक्स्ट काय? ए इज -3. एन किती तुमच्याकडे? एन किती काढायला सांगितलं आहे? 20 काढायला सांगितलेलं आहे. ए इज -3 आणि डी किती आहे पहा? -8 मायनस +3 -5 डी इक्वल टू -5. बघा पुन्हा एकदा पहा. -8 -+3 -5, -13 -+8 -5, -18 -+13 -5, आणि मग टी
20 इक्वल टू ए. फॉर्म्युला हाच. ए इज -3 प्लस 20 मायनस 1 इंटू -5 -3 प्लस 19 इंटू -5 therefore -3. लक्षात ठेवा यांचीच मल्टिप्लिकेशन करायची. काही जण काय करतात 19 मधून 3 मायनस करतात. नाही करायचं. पहिला यांची मल्टिप्लिकेशन नंतर मायनस. 19 5 are 95. 19 5 are 95. आणि मग हे झालं -98. दोघांची ऍडिशन करायची. -95 -3 -98 असं होईल पहा. समजलं तुम्हाला हे? आता पुढे जाऊ. नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊ आपण. चालेल. तर 70 60 50 40 10th करायचं आहे. 10th मीन्स n इक्वल टू 10, e इक्वल टू 70, d इक्वल टू 10, d इक्वल टू 10 मीन्स t10 इक्वल टू a is 70 plus 10 minus 1 into d is 10. Therefore 70 plus 9 into 10. Therefore 70 plus 90 equal to 160. हे त्याचं एक्झाम्पलचं. त्या एक्झाम्पलचं त्याचं काय झालं? आन्सर तुम्हाला मिळालं. पहा, ह्या एक्झाम्पलचा आन्सर झालं. आता ह्या एक्झाम्पलकडे जाऊ आपण. 20th करायचं मी n20 a -12. हे बघा -5 प्लस 12 मीन्स 7. 2 -5 7. 9 - 2 7. 16 - 9 7 means d equal to 7. Correct. Means that is a is -12 plus 20 minus 1 into 7. Therefore -12 plus 19 into 7. Therefore -12 19 into 7 करायचं. 19 into 7. 9 7s are 36. 63. 7 1s are 7 plus 6 31 33. 19 7s are 133. 133 मधून -12 गेला 121. एक्झाम्पल झालं. नेक्स्ट इथं आपण आलो. n किती 20, a is 12, 16 minus 12 4, 26 minus 16, 20 minus 16 4. Therefore d equal to 4. Therefore a 12 plus n minus 1 means 20 minus 1 into d is 4. 12 plus 19 into 4. 12 plus 19 4s are 76. 76 plus 12 88. लक्षात ठेवा. हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊया. ते एक्झाम्पल 2 एक्झाम्पल राहिले पहा. त्या एक्झाम्पल्स कडे जाऊ. हिअर a is 7, n is 19 and d is 6. बघा बरोबर आहे का? 13 minus 7 6. 19 minus 36 means d equal to 6. Therefore t19 equal to a means 7 plus 19 minus 1 d means 6. Therefore t19 equal to 7 plus 18 into 6. Therefore 7 plus 18 6 are 108. 108 equal to 108 plus 7 150. आणि या सिरीज मधलं
लास्ट एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे ते काय आहे आपण पाहूया. n is 27, a is 9, here 4 minus 9 minus 5, minus 1 minus 4 minus 5, minus 6 minus minus plus minus 5, minus 6 minus 11 minus minus plus 6 minus 5 means this minus t equal to minus 5. Therefore, t27 equal to a is 9 plus 27 minus 1 into d is minus 5, 9 plus 26 into minus 5, therefore 9 minus 130, therefore minus 121. हे एवढी एक्झाम्पल्स तुमची कशी झाली TN ची एक्झाम्पल्स. म्हणजे TN तुम्हाला विचारली हाऊ विच इज द नंबर, म्हणजे 27 नंबर, वॉट इज द 27, 19, 20, अशी एक्झाम्पल्स तुम्हाला परीक्षेमध्ये एक्झाममध्ये अपेक्षित आहेत. लक्षात आलं का तुमच्या? तर याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो सम ऑफ द नंबर्स ऑर फाइंड द SN, तो नंतरच्या लेक्चरला आपण पाहूया.